आणि 1500 रुपये त्यांच्या खात्यावर जात आहेत, तरी पण तेच विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या स्कॉलरशिपच्या व्यवस्था केल्या आहेत, तरी सुद्धा त्यांचं निगेटिव्ह बोलणं असतं. त्यामुळे विरोधकांचं काम तेच आहे, ते त्यांनी करत राहावं. नक्कीच, पण विरोधक आक्रमक पद्धतीनं करतायत आंदोलन असं वाटतंय. मला नाही वाटत कुठे धार त्याच्या याच्यावर नाहीये, कुठे काही नाहीये. याकरता त्यांनी विरोधकांना डावललेलं आहे. नाही, मला असं वाटतं की कालच्या बैठकीचं आमंत्रण आधीच दिलेलं होतं विरोधकांना जाणीवपूर्वक. म्हणजे एकीकडे जाहीर स्टेटमेंट काय करायचं, पोटात काय ओठात काय, ही भूमिका विरोधकांची त्या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आहे. सगळ्यांना मुद्दाम काहीतरी मार्ग काढायचा नाही, तोडगा काढायचा नाही, आपली भूमिका स्पष्ट मांडायची नाही, हेच विरोधकांनी ठरवलेलं आहे. आणि म्हणून फक्त विरोधासाठी विरोध, त्यांना कोणाचा ओबीसीची घेणं देणं नाही आहे, त्यांना मराठा आरक्षणाशी घेणं देणं नाही आहे. त्यांच्या काळामध्ये कधी त्यांनी आरक्षण दिलेलं नाही, मराठा समाजाच्या बद्दल कधी भ्रश शब्द उच्चारलेला नाही. आणि आज मात्र बैठक घेतली, आपण तोडगा काढू म्हटलं तर मग आम्ही येणार नाही, तुम्ही काही निर्णय घ्या, आम्ही निर्णय घेतला की त्याच्यावर विरोधामध्ये बोलायचं. मला वाटतं ही भूमिका दुटप्पी आहे आणि विरोधक ते करतायत. विरोधकांना एक मिनिट थांब जरा. जे विरोधक आहेत त्यांना समाजापेक्षा मान सन्मान महत्वाचा वाटतो का? मी तेच म्हटलंय की एकीकडे तुम्ही म्हणतायत की राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे, गंभीर परिस्थिती आहे, ओबीसी उपोषणाला बसले आहेत, या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मोर्चे झालेत. आणि असं असताना त्यांची जबाबदारीने वागलं पाहिजे, मला असं वाटतं. विरोधकांनी जबाबदारीने वागलं पाहिजे, मला असं वाटतंय. पण ते जबाबदारीने वागत नाही, आहेत. फक्त विरोधासाठी विरोध, काहीतरी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये काहीतरी रान पेटवायचं, हेच काम त्यांचं चाललेलं आहे. पण समाजामध्ये आज इतकी म्हणजे विषमतेचं वातावरण मी असंच म्हणेल, कारण आपसापसातल्या या आरक्षणामुळे, आपसातल्या मागणीमुळे आज राज्यभरामध्ये परिस्थिती काय आपल्याला माहिती आहे. पण अशा परिस्थितीमध्ये काहीतरी मार्ग काढावा, तोडगा काढावा, यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवलेली होती. पण या बैठकीला जाणीवपूर्वक हे सगळे विरोधक त्या ठिकाणी गैरहजर राहिलेत आणि फक्त आगीत तेल टाकण्याचं काम विरोधकांतर्फे या ठिकाणी चाललेलं आहे. जरांगे पाटील ज्या पद्धतीने आरोप करतायत, जामनेरची धमकी त्यांनी दिलेली आहे, तुम्हाला कशा पद्धतीने पाहताय? जरांगे पाटील सगळ्यांना धमकी देत आहेत, कोणाला सोडलं त्यांनी सांगून टाकलं तर 228 जागा मी पाडेल. ठीक आहे, आमचं काम होतं आरक्षण द्यायचं, सरकारने ते आरक्षण दिलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहे. आमचं सरकार असं आहे की त्यांनी या संदर्भामध्ये कुठेतरी पाऊल उचललेलं आहे. देवेंद्रजी असताना आम्हीच आरक्षण दिलं, आता एकनाथजी असताना सुद्धा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्हीच आरक्षण देतोय. 10% आरक्षण आम्ही विधानसभेचं सत्र घेऊन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत, मराठा समाजाच्या बाजूने आहोत, ओबीसीच्या बाजूने आहोत. पण यातून व्यवस्थित तोडगा निघाला पाहिजे, जो कायद्याने टिकेल, कोर्टामध्ये टिकेल, असा तोडगा आम्हाला त्या ठिकाणी काढायचा आहे आणि तोच प्रयत्न आम्ही करतो. ओबीसी नेते म्हणत आहेत की सगळे सोयऱ्यांचा GR रद्द करा. भाजप आणि ओबीसी नेत्यांचं एक महत्वाचं नातं आहे, त्यामुळे भाजप ओबीसी नेत्यांचं म्हणणं ऐकून घेणार का? नाही, भाजपचं नातं